रिद्धी मूळची मुंबईची बाईक वेड असणारी एक मुलगी. वय अवघं 24 वर्ष. रिद्धीला बाईक स्वारी करणं खूप आवडत होतं. वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे निसर्गरम्य अनुभव घेणे रिद्धीला खूप आवडत होते. घरच्यांचाही देखील तिला पाठिंबा होता. अशाच ह्याच्यामध्ये काही बाईकस्वार टीमने बस्तरची सैर करण्याचं ठरवलं. मुंबईतून बस्तरला फिरण्यासाठी निघालेली रिद्धी ठक्करचा प्रवास सुखरूप पूर्ण होईलच असंच तिच्या सोबतच्या बायकर्सना देखील वाटत होतं आणि तिला देखील कदाचित असंच वाटत असावं. पण छत्तीसगडच्या NH-30वर पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघाताने सगळंच काही बदलून गेलं. रिद्धी ही अत्यंत उत्साही, जिद्दी आणि सोलो ग्रुप ट्रॅव्हलिंगची अवघड असणारी बायकर होती. तिला बाईक चालवण्याचा प्रचंड आवड होती. फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता देशाच्या विविध भागात आपल्या बाईकवर फिरणं हा तिचा छंद होता. तिने तिच्या या आवडीला नेहमीच जपलं होतं. महाराष्ट्रासह देशातल्या विविध राज्यांमधल्या महिला बायकर्स एकत्र येऊन अनेकदा मोठमोठे प्लॅन्स करायचे. रिद्धीसुद्धा अशाच एका मोठ्या रायडर ग्रुपचा भाग बनली होती. तिचा हा प्रवास नागपूरवरून सुरू झाला. तिथून ती रायपूरला पोहोचली आणि पुढे बस्तरच्या दिशेने निघणार होती. तिच्याकडे वर नजर टाकली तर तिच्यातील फिरण्याची आवड आणि जगण्याची उर्मी स्पष्ट दिसत होती. पण कोणाला माहीत होतं की हिचा हा आजचा प्रवास शेवटचा असेल. अपघात घडण्याच्या अवघ्या 15 ते 18 तास आधी रिद्धीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की लेट्स एक्सप्लोअर बस्तर. बस्तर हे ठिकाण आपल्या नयनरम्य धबधब्यांसाठी, घनदाट जंगलांसाठी आणि अनोख्या संस्कृतीसाठी ओळखलं जातं. हेच बस्तर जवळून पाहण्यासाठी रिद्धी प्रचंड उत्सुक होती. या टूरमध्ये जवळजवळ 20 ते 30 महिला बायकर्सचा मोठा असा ग्रुप होता. त्यांच्यासोबत एक सपोर्ट व्हेकल म्हणून 4 व्हीलरसुद्धा होती. रायपूरचा टप्पा पार केल्यानंतर रायपूरहून बस्तरच्या दिशेने हा सर्व बाईकचा ताफा उत्साहात पुढे निघाला. सर्वजण एकाच रांगेत नियमांचं पालन करत आनंदात प्रवास करत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्या एका पोस्टनंतर काही तासातच आनंदाची ही सफर एका भयंकर शोकांतिकेत बदलली. कोणत्याही सहकार्याने विचार देखील केला नव्हता की असं काही 13 ऑगस्ट 2026च्या पहाटे रिद्धीसोबत घडेल. छत्तीसगडमधल्या बालोदा आणि धमतरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मार्काटोला घाट, जो नॅशनल हायवे 30 वर येतो. पहाटेच्या वेळी रस्त्यावर काही प्रमाणात धुकं, नागमोडी वळण होती. रिद्धी आपल्या बजाज अव्हेंजर्स बाईक अत्यंत जबाबदारीने चालवत होती. रायपूरहून कांकेर आणि पुढे बस्तरकडे जाणारा हा मार्ग घाटाचा आणि अवजड वाहनांशी सतत वर्दळ असणारा होता. मार्काटोला घाटातल्या एका धक्कादायक वळणावरती अचानक आलेल्या एका भरधाव अवजड वाहनाने रिद्धीच्या बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिद्धी बाईकवरून अगदी दूर फेकली गेली. तिच्या दोन्ही पायांना आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्या आणि तिची बाईक पूर्णपणे चक्काचूर झाली. अपघातानंतर तो ट्रक चालक तिथून फरार झाला. रिद्धीला तशाच अवस्थेत त्यांनी रस्त्यावर सोडून तिथून तो फरार झाला. घटना घडताच तिच्यासोबत असलेल्या बायकरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही वेळ न घालवता इमर्जन्सी हेल्पलाईनवर कॉल केला आणि मदत मागितली. पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं. ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. रिद्धीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. पण दुर्दैवानं उपचाराच्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला. अवघ्या 24 वर्षाच्या मुलीचा असा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी जेव्हा मुंबईतल्या तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा ट्रेंडकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज भारतभरात वुमन बँकिंग कम्युनिटी खूप वेगाने वाढत आहे. कालपर्यंत ज्या स्टेरिओटाइप्समध्ये मुलींना अडकवून ठेवलं जात होतं त्या सर्व चौकटी मोडून आजच्या तरुणी मुक्त आकाशात भरारी घेतात. हातात बाईकचा हँडल धरून, डोक्यावर हेल्मेट आणि पाठीवर सक लावून लांबचा लांब महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला बायकरचं प्रमाण आज भारतात वेगाने वाढते आहे. पूर्वी बाईक चालवणं किंवा लांबच्या पल्ल्याच्या
रोड ट्रिप करणं हा फक्त पुरुषांचा छंद मानला जायचा, पण आज 21व्या शतकातल्या तरुणी हा समज पूर्णपणे पुसून काढला. आज 25 ते 35 वयोगटातल्या तरुणी स्वतःच्या हिमतीवर रॉयल एनफील्ड अव्हेंजर्स, KTM सारख्या उजड गाड्या घेऊन लडाख, ईशान्य भारत आणि बस्तरसारख्या भागात सोलो किंवा ग्रुप रायडिंग करत आहेत. देशभरात आज बुलेट राणी रायडर, नीती बायकर, निंजा यांसारख्या अनेक महिला बाईकचे ग्रुप्स आहेत, जे महिलांना सुरक्षित प्रवासाचे प्रशिक्षण देतात आणि रोड ट्रिप्स आयोजित करतात. मुलींनी फक्त घर किंवा ऑफिस पुरतं मर्यादित न राहता निसर्ग अनुभवला पाहिजे, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत, ही भावना या वाढत्या ट्रेंडमागे आहे. पण रिद्धीचा हा दुर्दैवी अपघात आपल्याला एक भयानक वास्तवाची जाणीव करून देतो. जेव्हा एखादा बायकर हेल्मेट, रायडिंग जॅकेट आणि सुरक्षेची सर्व साधनं घालून रस्त्यावर उतरतो, तेव्हा तो स्वतःच्या जबाबदारीचं भांडं ठेवून चालत असतो. पण महामार्गावर बेधडकपणे गाड्या चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांमुळे अशा काही निष्पाप तरुणांचा प्राण जात आहे. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन घटना ज्या काही घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.